मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे अन्नपूर्णा प्लांट। तर हा एक हर्बल प्लांट आहे, तसेच एडिएबल प्लांट सुद्धा आहे। आयुर्वेदिक प्लांट आहे आणि आपण याची पानं खाऊ शकतो। तर बरेच हेल्थ बेनिफिट सुद्धा या प्लांटचे आहेत। तर आज आपण याला साधारण मेंटेन कसं करता येईल ते पाहूयात। रोप सुद्धा याचं कसं बनतं हेही मी सांगणार आहे। अन्नपूर्णेचा प्लांट तुम्ही जमिनीवरती लावू शकता। तो खूप छान झुडूप वर्गीय झाडांसारखा पसरतो आणि उत्तम डेव्हलप करतो। तसेच तुम्ही हा प्लांट कुंडीत पण लावू शकता। कुंडीत जर लावणार असाल तर साधारण 5 इंचाची कुंडी वापरायची आहे। त्यातच याचे रूट छान डेव्हलप होतात आणि प्लांट उत्तम ग्रो होतो। अन्नपूर्णा प्लांटची आपण सूर्यप्रकाशाची गरजही जाणून घेऊया। तर 3 ते 4 तासांचं कोवळं ऊन त्याच्यासाठी पुरेसं आहे। तुम्ही याला डायरेक्ट सनलाइट मध्ये सुद्धा ठेवू शकता, पण 2 ते 3 तासांपेक्षा डायरेक्ट ऊन त्याला नाही मिळालं पाहिजे। ते झाडासाठी नुकसानकारक ठरतं। ऊन जर जास्त झालं तर त्याचे जे लीफ असतात ते जळण्यास सुरुवात होते। अन्नपूर्णेचं प्लांट जे आहे ते 3 ते 4 तासाच्या कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा उत्तम ग्रो होतं। त्याची जी पानं असतात ती पानं हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ती पानं डॅमेज खराब होता कामा नये। आपण ती खाऊ शकतो। इडिएबल प्लांट असल्यामुळे पानं स्वच्छ आणि छान ते प्लांट ग्रो होईल याकडे आपण थोडासा भर दिला पाहिजे। अन्नपूर्णेच्या प्लांटला योग्य प्रमाणात पाणी दिलं पाहिजे। तर टॉप सॉइल जी आहे ती चेक करून पाहायची। ओली असेल माती तर पाणी द्यायचं नाही, पण माती पूर्ण कोरडी पण होऊ द्यायची नाही, मीडियम ठेवायची आहे मातीचा जो ओलावा आहे तो। तर 2 ते 3 दिवसाच्या गॅपनी आपण त्याला पाणी देऊ शकतो। साधारण आठवड्यातून 2दा पाणी आपण अन्नपूर्णेला देऊ शकतो। अन्नपूर्णा प्लांटसाठी मातीचं जे मिश्रण लागतं ते कसं बनवायचं, तर यासाठी मी वापरली आहे बागकामाची माती आणि ऑर्गॅनिक कंपोस्ट। तर त्या 2 गोष्टींमध्येच हे प्लांट उत्तम डेव्हलप झालेलं आहे। तर या प्लांटचं रोप कसं बनवायचं, तर याला बेबी प्लांट्स येतात या प्लांटला, छोटे छोटे असे। तर ते तुम्ही बेबी प्लांट रिमूव्ह करून घ्यायचे आणि याला रूट डेव्हलप करून तुम्ही यापासून एक सेपरेट असं रोप बनवू शकता। तसेच हे जे मोठं असतं डेव्हलप झालेलं शूट म्हणू त्याला आपण, हे सुद्धा तुम्ही असं कट करून घेऊ शकता आणि याला सुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकता त्याच्या रूट्सना। तर अशाच त्याच्या स्प्राउटिंगना डिवाइड करून त्याचं रोप आपल्याला डेव्हलप करता येतं। तसेच झाडाच्या बुंद्यामध्ये सुद्धा नवीन नवीन शूट्स येत असतात, तर ते शूट सुद्धा तुम्ही रिमूव्ह करून त्यापासून सुद्धा रोप बनवू शकता। तर याचं रोप बनवणं जे आहे ते खूप इझी आहे। तर बेबी प्लांट जो असतो तो घ्यायचा अन्नपूर्णा प्लांटचा आणि तो आपण कोकोपीट मध्ये छान डेव्हलप करू शकतो। रूट डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही त्याला रिपोर्ट करू शकता। तर छोट्या अशा बेबी प्लांट पासून त्याचं रोप आपण बनवू शकतो। अशा प्रकारे आपण अन्नपूर्णा प्लांटला मल्टिप्लाय करू शकतो। अन्नपूर्णेचं जे प्लांट आहे ते तुम्ही आठवड्यातून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण पेस्ट अटॅक पासून प्लांटला वाचवू शकतो। तरी देखील पेस्ट अटॅक जर झाडावर दिसत असेल तर तुम्ही त्याला नीम ऑइलचा स्प्रे बनवून 15 दिवसाच्या गॅपनी झाडांवरती स्प्रे करू शकता। 1 लिटर पाण्यामध्ये 1 टोपण नीम ऑइल घ्यायचं, थोडंसं बॉडी वॉश किंवा शॅम्पू वापरायचा आणि शेक करून स्प्रे करायचा आहे। याने पेस्ट अटॅक पासून आपण प्लांट्स बऱ्यापैकी वाचवू शकतो। अन्नपूर्णा प्लांटची जी पानं आहेत ती आपण खाऊ शकतो। तर याची जी पानं आहे ती प्रामुख्याने भात बनवण्यासाठी वापरली जातात। तर रेग्युलर भात जो आहे तो बनवताना आपण जर याची पानं वापरली तर भाताला बासमती तांदळासारखा वास येतो, कारण या पानांमध्ये वास आहे आणि तो इडिएबल प्लांट आहे, आपण तो खाऊ शकतो। याला बिर्याणी प्लांट सुद्धा म्हटलं जातं। अन्नपूर्णा प्लांटच्या पानांच्या नियमित सेवनामुळे आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं, इम्युनिटी सिस्टीमला बूस्ट मिळते। तर हा एक इडिएबल प्लांट आहे। तर तुम्ही अशा प्रकारे अन्नपूर्णा प्लांटला बनवू शकता, तसेच मेंटेन करू शकता। योग्य काळजी घ्याल तर प्लांट दीर्घकाळ तुमच्याकडे राहील। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। हॅपी गार्डनिंग।